4 दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते। सोनं जवळपास 1000 रुपयांनी तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त झाले। गेल्या 3 महिन्यातला सोनं चांदीच्या दरातला हा नीचांक आहे। सोन्याचा दर 58,700 रुपये प्रति तोळा तर चांदीचा दर 69,000 रुपये प्रति किलोवर आलेला आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं चांदीच्या मागणीत घट होतेय आणि त्यामुळे भाव घसरल्याचं तज्ञांनी म्हटलंय। नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकतो। जर तुम्ही गेल्या काही दिवसापासून सोन्याचे भाव बघून डोकं धरून बसला असाल तर तुमच्यासाठी एक अशी बातमी आहे ज्यावर तुमचा विश्वासही बसणार नाही। मित्रांनो, ज्या सोन्याने 1,55,000चा आकडा गाठला होता त्या सोन्याच्या मार्केटमध्ये आज असा काही भूकंप झालाय की भाव अक्षरशः 50,000 रुपयांनी कोसळला आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकले, एका झटक्यात 50,000ची घसरण। पण थांबा, हा आकडा 50,000 ने नक्की का पडला? सरकारने रात्रीतून असा कोणता निर्णय घेतला ज्यामुळे सोन्याच्या दुकानदारांचे धाबे दणाणलेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा फायनल रेट किती आहे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सविस्तर आकड्यासह सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजची ही माहिती तुमचे लाखो रुपये वाचवू शकते। पहिल्यांदा आपण हे बघूया की सोन्याचा भाव 1,55,000 रुपयावर कसा गेला होता। आधी आपण हे समजून घेऊया की आपण इथपर्यंत पोहोचलोच कसं। परवापर्यंत सोन्याचा भाव 1,55,000 प्रति 10 ग्रॅम होता। लग्न सराईचे दिवस असूनही लोक सोन्याच्या दुकानाकडे जायला घाबरत होते। जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि सोन्याची वाढती मागणी यामुळे हा भाव गगनाला भिडला होता। प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाच्या मनात एकच भीती होती की सोनं आता कधीच स्वस्त होणार नाही का? पण नियतीला आणि सरकारला काहीतरी वेगळंच मंजूर होतं, कारण एका दिवसातच 50,000 ने दर पडणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही। कारण मित्रांनो, गेले कितीतरी वर्षापासून असं कधीच घडलं नाही की 50,000 ने एका वेळेस सोनं पडलं। पण मित्रांनो, आज जे घडलं त्यामुळे सर्व सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाचे वातावरण घडलं आहे आणि त्याचबरोबर जे लोक सोनं खरेदी करणार आहेत ते आनंदाने आता नाचू लागले आहेत। पण मित्रांनो, जे सोन्याचे दुकानदार आहेत ते मात्र अतिशय नाराज आहेत, कारण एका दिवसात 50,000ची घसरण म्हणजे सोन्याच्या दरामध्ये अतिशय मोठी घसरण आहे। पण मित्रांनो, यामागे नेमकं काय कारण आहे? एका रात्रीत सोनं असं कसं काय खाली पडलं हे आता आपण बघूया। सरकारचा तो गुपित निर्णय। आता आपण वळूया त्या मुख्य कारणाकडे। रात्रीतून असं काय घडलं की भाव 50,000 ने गपकन खाली आले? मित्रांनो, सरकारने सोन्याच्या आयातीवर लावलेल्या टॅक्समध्ये ऐतिहासिक कपात केली आहे। हा निर्णय इतका गुप्त ठेवला होता की याची कुणकुण मोठ्या ज्वेलर्सना सुद्धा लागली नव्हती। सरकारला सोन्याचा भाव फिक्स करायचा आहे। जो भाव सट्ट्यासारखा वर खाली व्हायचा तो आता नियंत्रणात येणार आहे। या निर्णयामुळे ज्यांनी सोन्याची सट्टेबाजी केली होती त्याचं कंबरड मोडलंय। पण तुमच्या आमच्यासाठी ही एक गोल्डन संधी चालून आली। पण ही संधी नेमकी कशी घ्यायची हे सांगण्यापूर्वी आजचा भाव नक्की काय आहे हे पाहणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो, आज जो मार्केटमध्ये रेट आहे ते पाहून तुम्ही हादरून जाल। कारण मित्रांनो, परवा जो रेट होता त्याच्यापेक्षा काल रेट कमी झाला आहे। त्यामुळे मित्रांनो, जे परवा घेतलेले ग्राहक होते ते काल रडू लागले होते आणि त्याच्यानंतर मित्रांनो, जे काल घेतलेले ग्राहक होते ते आज रडू लागले आहेत। त्यामुळे मित्रांनो, हा जो रेट आहे तो नेमका किती आहे आणि हा जो रेट आहे तो नेमका किती दिवस खाली जाणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, हा जो रेट आहे तो आता इथं थांबणार आहे की याच्यापेक्षा खाली पडणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे। कारण मित्रांनो, आताची परिस्थिती पाहिली तर सर्वांच्या मनामध्ये एक संभ्रमाचं वातावरण आहे। कारण मित्रांनो, जेव्हा भाव 50,000 ने पडतात तेव्हा बाजारात दोन गोष्टी घडतात। एक म्हणजे प्रचंड उत्साह आणि दुसरं म्हणजे अफवा। काही ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल की हे भाव फक्त आजच्यासाठी आहेत, उद्या पुन्हा वाढतील। काही दुकानदार तुम्हाला जुन्याच्या भावात 1,55,000च्या आसपास सोनं गळ्यात मारण्याचा प्रयत्न करतील। अशा वेळी तुम्हाला 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। कारण मित्रांनो, या 4 गोष्टी अशा आहेत की या 4 गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या तर तुम्ही कधीच सोनं घेताना फसणार नाही। त्यामुळे मित्रांनो, नेमकं काय पाहून सोनं खरेदी करावं आणि त्याचबरोबर मित्रांनो, सोनं घेण्याच्या अगोदर कोणती जबाबदारी घेणं गरजेचं आहे ते आता आपण बघूया। तर मित्रांनो, पहिलं म्हणजे BIS हॉलमार्क शिक्का नसेल तर सोनं घेऊ नका। आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे GST बिल टॅक्स वाचवण्यासाठी कच्च्या बिलाच्या भानगडीत पडू नका। कारण मित्रांनो, तुम्ही जर कच्च्या बिलाच्या भानगडीत पडला तर तुमचं यामध्ये नुकसान होऊ शकतं। कारण मित्रांनो, यामध्ये ते कच्ची पावती देऊन तुम्हाला गंडवू शकतात। त्यामुळे मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही अतिशय जबाबदारीने नोंद घेणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर तिसरं महत्त्वाचं म्हणजे आजचा रेट कार्ड। प्रत्येक दुकानात आजचा रेट विचारून पुढे जा। कारण मित्रांनो, तुम्ही जर रोजचा सोन्याचा दर जर विचारून सोन्याच्या दुकानात जर खरेदी करायला नाही गेला तर तुम्हाला सुद्धा सोने दुकानात दर गंडा लावू शकतात। कारण मित्रांनो, जो पहिला रेट आहे म्हणजेच 1,55,000 रुपये
त्याच रेटनं तुम्हाला सोने विक्रेता देऊ शकतो. त्यासाठी तुम्ही सोन्याची सुद्धा चौकशी करणं गरजेचं आहे. 1-2 दुकानं फिरून सोन्याची चौकशी करून त्याचबरोबर क्वालिटी बघून त्यानंतर तुम्ही विचार करायचा आहे. आणि त्यानंतर मित्रांनो चौथं म्हणजे पात्रता. तुमची गुंतवणूक योग्य आहे का हे तपासा. तुम्ही जर गुंतवणूक अयोग्य केली तर याचा सुद्धा तुम्हाला परिणाम होण्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता आजचा सोन्याचा रेट काय आहे ते आता आपण पहिल्यांदा पाहूया. आता आपण रेट चार्टकडेच वळणार आहोत. म्हणजेच मित्रांनो गेल्या 3 दिवसाच्या पाठीमागे नेमका रेट किती होता आणि त्याचबरोबर मित्रांनो काल किती झाला आणि त्याचबरोबर मित्रांनो आज नेमका किती आहे ते आता आपण वेळ न लावता लगेचच पाहूया. चला तर मग आता वेळ आली आहे ती म्हणजे सोन्याच्या भावाची कच्चा चिठ्ठ्या काढण्याची. प्रेक्षकांनो नीट लक्ष देऊन हे आकडे पहा आणि हवे असल्यास लिहून घ्या, कारण हे आकडे परत तुम्हाला कोण सांगणार नाही. मी आपल्या चॅनलवर एकदम खरे असे आकडे सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही लिहून घेतलेले चांगलंच होईल. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आता लगेच लिहायला बसा किंवा नीट लक्ष देऊन ऐका. तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की 10 तारखेचा भाव म्हणजेच परवाचा भाव सोने त्यांच्या सर्वोच्च शिखरावर होते. म्हणजेच मित्रांनो 10 तारखेला एकदम हाय सोन्याचा भाव होता, पण तोच भाव आता ढासळला आहे. म्हणजेच मित्रांनो आता 50,000 रेट कमी झाला आहे. तर मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की परवाचा रेट नेमका काय होता ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो परवा दिवशीचा रेट होता तो म्हणजे 1,55,000 प्रति 10 ग्रॅम. म्हणजेच मित्रांनो 1,55,000 रुपये सोने परवाच्या दिवशी होतं. पण मित्रांनो त्याच्यानंतर काल म्हणजेच मित्रांनो 11 तारखेला सोन्याचा रेट नेमका कितीने उतरला ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो काल म्हणजेच मित्रांनो 11 फेब्रुवारीला मार्केटमध्ये हालचाली सुरू झाल्या आणि भाव अचानक 1,20,000 वर आले. म्हणजेच मित्रांनो 35,000ची घट ही तिथेच झाली होती. म्हणजेच मित्रांनो परवापेक्षा रेट काल स्वस्त झाला होता. म्हणजेच मित्रांनो परवा दिवशी रेट होता 1,50,000 रुपये आणि त्यानंतर मित्रांनो काल झाला 1,20,000. म्हणजेच मित्रांनो एका दिवसातच काल झाली होती. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आजची जी घसरण आहे ती पाहून तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही, कारण मित्रांनो गेल्या 50 वर्षात अशी कधीच घसरण झाली नव्हती. अशी घसरण आज झाल्याने त्यामुळे मित्रांनो तुम्ही लक्ष देऊन ऐका, हा व्हिडिओ पूर्ण पहा. जर आजचा रेट पाहिला तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल. त्यामुळे मित्रांनो आता आपण वेळ न लावता पहिल्यांदा हे पाहूया की आजचा रेट म्हणजेच मित्रांनो 12 तारखेचा रेट नेमका किती आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आजचा रेट हा अत्यंत धक्कादायक आहे. म्हणजेच मित्रांनो आज अक्षरशः सोन्याच्या दुकानवाल्यांची पुंगी टाईट झाली आहे. कारण मित्रांनो असं गेल्या 50 वर्षात कधीच झालं नव्हतं, ते आज झालं आहे. त्यामुळे मित्रांनो आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की आज म्हणजेच मित्रांनो 12 तारखेला मोदी सरकारने असा काही निर्णय जाहीर केला आहे की डायरेक्ट सोन्याचा भाव 50,000ने ढासळला आहे. पण मित्रांनो पहिल्यांदा तर आपण हे बघूया की आजचा म्हणजेच मित्रांनो 12 तारखेचा नेमका रेट काय आहे ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया. मित्रांनो आज सोन्याच्या भावात अक्षरशः 50,000 रुपयाची अधिकची घसरण झाली आहे. म्हणजेच परवाच्या तुलनेत आजचा दर आपण पाहिला तर आज सोन्याचा फायनल रेट प्रति 10 ग्रॅम फक्त 70,000 वर येऊन थांबला आहे. हो विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, 1,55,000चं सोनं आज 70,000ला मिळतंय. 85,000चा हा मोठा फरक तुमच्यासाठी लॉटरीपेक्षा कमी नाही. पण लक्षात ठेवा हे भाव सुद्धा 24 कॅरेट सोन्याचे आहेत. 22 कॅरेटचे भाव यापेक्षा थोडे कमी असू शकतात. त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे सोने घ्यायचे की नाही हे तुम्हीच ठरवा. कारण मित्रांनो आता तर रेट कमी झाला आहे हे आम्ही यूट्यूब चॅनलच्या आधारे सांगत आहोत. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती खरंच खरी वाटत असेल तर तुम्ही 24 कॅरेट सोनं घेऊ शकता. नाहीतर मित्रांनो तुम्ही आपल्या जवळच्या सोने विक्रेत्याच्या दुकानात जाऊन सोन्याची चौकशी करू शकता. पण मित्रांनो आज आपण पाहिलं की सोन्याच्या बाजारात अशा प्रकारचा इतिहास घडला आहे. 50,000ची ही एका दिवसाची घसरण आणि परवापासूनची 85,000ची घट ही केवळ एकदाच घडणारी आहे. जर तुमच्या घरी जर लग्न असेल किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतंय 70,000 वर आलेलं सोनं उद्या अजून खाली जाईल का? तुमची प्रतिक्रिया काय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक मित्राला आणि नातेवाईकाला शेअर करा ज्यांना सोन्याचे भाव ऐकून धक्का बसायचा होता. त्यांना सांगा आता वेळ आली आहे सोने खरेदीची. अशाच नवनवीन सविस्तर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार. पण मित्रांनो ही जी माहिती आहे पूर्णपणे खरी असेल याची 100% गॅरंटी नाही. एखाद्या चॅनलवरची किंवा यूट्यूब चॅनलवरची ही माहिती गोळा करून तुम्हाला देत आहोत. त्यामुळे तुम्ही याबद्दल सोन्याच्या दुकानमध्ये जाऊन चौकशी करू शकता आणि त्यानंतरच सोन्याच्या खरेदीबाबत विचार करू शकता आणि त्यानंतरच तुम्ही खरेदी करू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.